विनोबांच्या डोळ्यातून आपण नामदेव महाराजांचा अभ्यास करणार आहोत. विनोबांच्या डोळ्यातून नामदेव महाराज ही कल्पनाच किती सुंदर आहे. आणि विनोबांचं हे एक बारीकसंच पुस्तक आहे, पण बारीकसं जरी असलं त्याच्यात इतकी भरभरून सुंदर माहिती आहे. विनोबाजींची अशी छोटे छोटे पुस्तक आहे, पण तुम्हाला सगळं व्यवस्थित ते त्या संतांबद्दल माहिती देतात. आणि जेव्हा आपण ते सांगतात गोष्टी आणि आपण जेव्हा ऐकतो ना, तो विषय आपल्याला आणखीनच लवकर समजून येतो. कालच मी 2 व्हिडिओज टाकलेत गौतमभाई बजाज यांचे. तुम्ही जरूर बघा की गौतमभाई बजाज काय म्हणतात ते. त्यांना खूप इच्छा आहे आपल्या सगळ्यांशी बोलायची, पण ते म्हणाले, अगं हे मला आधुनिक नाही जमत ग, त्या खिडक्या खिडक्या दिसतात आणि मला काही नीट समजत नाही कसं बोलायचं. मला ना माझ्यासमोर माणसं हवी म्हणजे मी बोलू शकतो. 85-86 वर्षाचे गौतमभाई, पण आजही खूप भरभरून आणि कुठेही पेपर न ठेवता बोलतात. हे एक त्यांचं मला अजूनही वैशिष्ट्य जाणवतं. म्हणजेच आज विनोबाजी सांगतात आहे आपल्याला की 700 वर्ष होऊन गेलेत नामदेव महाराजांना जाऊन, पण 700 वर्ष झाले तरी आजही आपण त्यांचं नाव किती गौरवाने घेतो. जर आपण आपल्या घरातला विचार केला की आपले आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, तर कदाचित 3 पिढ्या किंवा जास्तीत जास्त 4 पिढ्यांचा इतिहास आपण सांगू शकतो. बरोबर की नाही? तुम्ही मला थोडंसं अंगठे दाखवा. 4 पिढ्यांबद्दल आपण सांगू शकतो, पण त्यांच्या आधी कोण होतं हे आपल्याला काही आठवतच नाही. म्हणजे 100-200 वर्षापूर्वी कोण होतं नाही आठवत. आणि इथे तर 700 वर्षांपूर्वीच्या नामदेव महाराजांचा अजूनही आपण हे करतो, कारण कालच मी तुम्हाला सांगितलं की त्या काळात इतकी लढाई आणि एका वेगळ्या पद्धतीनं आणि इस्लामी संकट थोपवून धरण्याचं काम जर केलं तर ते आद्य प्रवर्तक आहेत ते नामदेव महाराजांनी केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे संत तुकाराम महाराज नेहमी म्हणतात की संतांचे जे आप्त ते न होती संत. पण नामदेव महाराजांचा जर परिवार बघितला 14-15 जणांचा, 15 म्हणजे 15व्या जनाबाई, पण त्या कधी परिवाराच्या बाहेर अशा राहिल्याच नाही हो. खरं तर त्या त्यांच्या घरातलं काम करायच्या. पण महाराजांचं एकमेव असं उदाहरण महाराष्ट्रात आहे की जे सगळेच त्यांच्या घरात संत आहेत. म्हणजे आई वडील संत, ते संत, त्यांची बायको राजाई संत, त्यांची मुलं संत, त्यांच्या मुली संत, त्यांच्या सुना संत, आणि सगळ्यांनी अभंग रचना केली आहे. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे आणि केवढी गौरवास्पद गोष्ट आहे जी आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे. आणि अतिशय गरिबीतून ते पुढे आलेत बरं. आता त्यांचा जो संकल्प होता तो शतकोटी अभंग लिहिण्याचा होता. आणि त्यांनी जवळजवळ तुकाराम महाराजांनी आणि त्यांनी 8-9 हजार लिहिले अभंग. म्हणजे त्यांनी जे अभंग लिहिले ते 4,500 आहेत. नामदेव महाराजांनी 4,500 अभंग लिहिलेत. आणि हे अभंग तुम्हाला हिंदीत दिसतील, पंजाबी भाषेत आहेत, मराठीत आहेत. म्हणजे केवढी मोठी साधना त्यांची आहे 4,500 अभंग लिहिण्याची. आणि शतकोटी अभंग पूर्ण करायचे, पण ते झाले नाही. मग ते कोणी काम केलं तर तुकाराम महाराजांनी. आता इथे कोटी हा शब्द वापरलेला आहे. आपण म्हणतो आपल्या याच्यात 33 कोटी देव आहेत. 33 कोटी देव म्हणजे काय? कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारचे देव आहेत. शतकोटी प्रविस्तरम म्हणजे काही 100 कोटी श्लोक नाही. कारण जर आपण वाल्मिकी रामायणाचा उल्लेख करते, वाल्मिकी रामायणात 24,000 श्लोक आहेत. तर ते एवढे प्रकार, 100 प्रकार, शतकोटी म्हणजे इथे 100 प्रकार असा तिथे आपल्याला अर्थ घेता येईल. तर याच्यानंतर म्हणजे हा मुद्दा मला वाटतं मी मांडलेला आहे. नामदेव आणि तुकाराम महाराज यांच्या जर अभंगाची आपण ठेवण बघितली, पुन्हा रिपीट करते हा शब्द, नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज. कारण नामदेव महाराजांचं काम पुढे तुकाराम महाराजांनी नेलंय ना. त्यांनी 4,500 लिहिले, बाकीचे यांनी लिहिले, म्हणजे टोटल झाले ते 8-9 हजार अभंग. तर यांचे जर अभंगाची ठेवण बघितली, यांची रचना बघितली, तर यांच्या लिखाणामध्ये पण तुम्हाला साम्य दिसेल. म्हणजे जेव्हा गुरु आपल्या शिष्याच्या डोक्यावर हात ठेवतो ना, तेव्हा ती लिहिण्याची शैली सुद्धा त्याला बरोबर बरोबर तशी ती ओघवती लिहितो. त्याच्यामुळे एक म्हण आहे वारकरी संप्रदायात की ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका. आता एका म्हणजे कोण? ते एकनाथ महाराज, की ज्ञानेश्वरांचे शिष्य हे एकनाथ महाराज आणि नामदेव महाराजांचे शिष्य आहेत तुकाराम महाराज.
तर ज्ञानेश्वरांचं जे पांडित्य आहे, तर नाथांच्या भागवतामध्ये जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसून येईल की माऊलीची भाषा जशी आहे ती पुढे नेण्याचंच काम केलंय. म्हणून त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा अवतार घेतला एकनाथ महाराजांच्या रूपात असं म्हटलं जातं. तर इथे नामदेव महाराजांनी जन्म घेतला आहे तुकाराम महाराजांच्या रूपात असं म्हटलं जातं. म्हणजे ही परंपरा कशी पुढे पुढे जाते आणि हा वारसाकडे कसा ते पुढे नेतात आहे, ही गोष्ट आपल्याला इथे विनोबाजी सांगतात आहे. ते म्हणतात की पंजाबातून एक 5-7 शिष्य आले होते. आता विनोबाजी नेहमीच फिरतीवर असायचे ना, कुठे कुठे आपले भूदान चळवळीसाठी फिरत असायचे. तर त्यांनी विचारलं की का रे बाबा कुठे चाललात? तर त्यांनी सांगितलं परभणी ह्याच्यात चाललो, आम्हाला महाराष्ट्रात जायचंय, नामदेव महाराजांच्या तिथे आम्हाला आमचं दर्शन घ्यायचंय महाराजांचं. तर आम्हाला तुमच्या समोर भजनं गायची आहेत. मग विनोबाजींनी त्यांना म्हटलं की चला गाऊया भजनं, गा तुम्ही, आम्ही ऐकतो. आणि मग हे भजनं सुरू झालेत. खूप 1-1.5 तास तो कार्यक्रम झाला. विनोबाजींना तिथे लिहून ठेवलंय आपल्या डायरीत की खरं तर संप्रदाय भिन्न होते, पण तरी इतकी आस्था, इतकं प्रेम आणि पायी जाणं, पंजाबातून ते पायी चालले होते नामदेव महाराजांच्या समाधीवरचं दर्शन घ्यायला, नामदेव महाराजांच्या जन्मस्थळी भेटायला, की ही माणसं कशी असतील, हे वातावरण कसं असेल आणि आपल्या गुरूंचं दर्शन तर घ्यायला हवं ना. तर केवढी आस्था असावी. जसं नामदेव महाराज परभणी सोडून इकडे आलेत, पायी 1200 मैलाची यात्रा करत आले, तसं आपणही त्यांच्या तिथं जायला हवे. ही भावनाच केवढी उच्च कोटीची आहे असे इथे विनोबाजी लिहून ठेवतात आहे. विठ्ठल नामाचा प्रचार म्हणजे काय? तर इथे ते म्हणतात की भेदाभेद अमंगळ. किती सुंदर एका चोळीत विनोबाजी सांगतात की भेदाभेद अमंगळ म्हणजे तो वैष्णव नामाचा प्रचार आहे. विठ्ठल विठ्ठल हा जो मंत्र आहे हा सर्व दूर नामदेव महाराजांनी पोचवला. कालच्या परवाच्या भागात आपण बघितलं. पण भेदाभेद करू नका ना. आपण पहिले काय करतो तर तो भेदाभेद करतो. म्हणजे स्त्री पुरुष, तिला काय जमतं, ती तर स्त्री आहे इथपासूनच मानसिकता असते. किंवा त्याला काय येतं, त्याला काही येत नाही, हा तुम्ही भेद आपल्या मनातच ठेवू नका असं इथे विनोबाजी म्हणतात आहे. कुठेही भेदाभेद करू नका. आणि दुसरं जातीपातीवरून जे राजकारण म्हणा किंवा जो भेद केला जातो तो तर बिलकुल टाळा. कुणाचीही जात असं हे नका करू की याला हा अमक्या जातीचा आहे म्हणून त्याला जमत नाही, तो तमक्या जातीचा आहे म्हणून त्याला जमत नाही, आम्हाला इतकं आरक्षण मिळायला पाहिजे कारण आम्ही अमुक जातीचे. हा भेद सगळा तुम्ही काढून टाका असं इथे आपल्याला विनोबाजी सांगतात आहे. आणि इथे आपल्याला नामदेव महाराजही सांगतात आहे. ही परंपरा तेव्हापासूनची आहे. ह्या ज्या भिंती आहेत या आपण निर्माण करतोय. जातीच्या भिंती, धर्माच्या भिंती आपण करतोय. खरं तर आपण परमेश्वराची लेकरं आहोत. म्हणजे आपल्या मनात किती पवित्रता आणि आपण त्याची लेकरं आहे. मग भेदाभेद येतोच कुठे? आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे चोखा मेळा आहे. चोखा मेळा हा विठ्ठलाचा भक्त होता आणि तो नामदेव महाराजांचा शिष्य होता. अविरतपणे दिवस रात्र तो विठ्ठल भक्तीत असायचा. आणि काम कुठलं करायचा तर बांधकामाचं काम करायचा. कसा बसा त्याचा परिवार तो चालवत असे. आणि एक दिवस काय झालं, विठ्ठल विठ्ठल करत होता, भिंत बांधत होता, पोटात भूक होती, पण ती जी भिंत बांधलेली होती ती कशी कुणास ठाऊक ती त्यांच्या अंगावरच पडली आणि त्यांचा मृत्यू झाला. जिवंतपणी कधीही त्यांना त्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाता आलं नाही, कारण केवळ भेदाभेद होतं. आणि ही बातमी जशी नामदेव महाराजांना कळली, नामदेव महाराज ताबडतोब तिथे उपस्थित झाले आणि त्यांनी त्याच्या अस्थी घेऊन ते पहिले पांडुरंगाच्या तिथे पायरीवर गेले. आणि त्या पायरीच्या तिथे तुम्हाला आजही जाणवतं की तिथे संत चोखा मळ्याची समाधी त्यांनी बांधली आहे. त्यांना कोणी मज्जाव करणारं किंवा कोणी प्रश्न विचारणारे कोणातच हिंमत नव्हती. इतकं सामर्थ्य नामदेव महाराजांमध्ये होतं. आणि त्याच्यामुळेच तर अल्लाउद्दीन खिलजीनी वातावरण निर्मिती केली होती, पण त्याला चोख उत्तर कोणी दिलं होतं तर ते नामदेव महाराजांनी दिलं होतं. अशा अनेक गोष्टी आहेत नामदेव महाराजांच्या. पण तुर्तास इथेच थांबते आणि पुढचा भाग नंतर घेते.